नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की चैतन्य हा अर्जुनच्या डोळ्यात अंजन घालणार आहे, त्याला प्रोत्साहित करणार आहे की काहीही झालं तरीही अर्जुन तुला आता थांबून चालणार नाही. सायली वहिनीला जर परत आणायचं असेल तर तुला हा निर्णय घ्यावाच लागेल. हे चैतन्य जेव्हा अर्जुनला ठणकावून सांगणार आहे तेव्हा अर्जुन हा धाव घेणार आहे सायलीकडे. तो सायलीकडे जाणार आहे आणि अर्जुनने ठरवलेलं आहे की आता मी सायलीकडे जाऊन सायलीला स्पष्टपणे सांगणार आहे, माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. हे सगळं अर्जुनने ठरवलेलं असतं. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर इकडे सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. प्रिया सांगत असते की नाश्त्याला समोसे आहेत आणि मग सगळ्यांना प्रश्न पडतो. सगळेजण म्हणतात की तन्वी, हे समोसे तू बनवलेस का? तेव्हा प्रिया सांगू लागते की नाही, मी नाही बनवले हे समोसे. कसं आहे, ते मार्केटमधले अग्रवाल आहेत ना, त्यांच्याकडून आणलेले आहेत. हे ऐकल्यानंतर सगळे म्हणतात की हो का, कारण त्यांना प्रश्न पडलेला असतो की प्रियाने जर समोसे बनवले असतील तर मग म्हणजे तिने बनवले कधी. पण प्रिया म्हणते की नाही, मी खरं ते सांगत आहे, मी काही समोसे वगैरे बनवले नाहीत, कारण मला ते बनवता येत नाही. आणि पूर्णाची तू, कल्पना मामी, एवढे तुम्ही सगळे सुगरण असताना मी जर समोसे बनवले तर ते कसं वाटेल. आणि मी समोसे बनवलेले तुम्ही जर खाल्ले तर तुम्हाला प्रश्न पडेल की ते ढोकळा आहे का समोसे आहेत, असं प्रिया बोलते आणि सगळ्यांनाच हसू लागते. अश्विन वगैरे सगळेजण तिथं असतात आणि ते दोघंही हसू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन म्हणतो, काय तन्वी? पूर्णाजी म्हणते की बरं झालं तूच बोलली ते, कारण कसं आहे माहिती आहे का, हे जर मी बोलले असते तर जरा वाईट वाटलं असतं ना तुला. ह्या सगळ्या त्यांच्या छान अशा गप्पा चाललेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर प्रिया म्हणत असते, कसं आहे, माझं आपलं असंच असतं, मी काय लपवून ठेवत नसते, सगळ्यांचं सगळ्यांच्या समोर असतं, कारण मला कोणत्याही गोष्टी लपवून ठेवायला आवडत नाहीत, मला त्या स्पष्टपणे सांगितलेल्याच बऱ्या वाटतात, असं प्रिया बोलत असते. म्हणजे इनडायरेक्टली सायलीने तुम्हाला फसवलेलं आहे ही गोष्ट प्रिया सांगत असते. आणि मग प्लेट्स घेऊन प्रिया किचनमध्ये गेलेली असते. तिच्या मागोमाग तिथं अश्विन आलेला असतो आणि अश्विन म्हणत असतो की तन्वी, खरंच आज कितीतरी दिवसानंतर मी मम्माच्या चेहऱ्यावर स्माईल बघितले आणि ते फक्त तुझ्यामुळं पॉसिबल झालेलं आहे, असं तो बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की आज तन्वी, तू आमच्या सगळ्यांसाठी जे करतेस ना ते खरंच खूपच आहे. आणि तो थँक्यू म्हणतो. तेव्हा अश्विनला प्रिया म्हणते की नाही, थँक्यू म्हणायचं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चैतन्य म्हणत असतो की मधुभाऊंचा गैरसमज झालेला आहे, आपल्याला तो दूर करायला पाहिजे. त्यावर अर्जुन म्हणत असतो की मग काय करायला लागेल त्यासाठी. तेव्हा चैतन्य म्हणतो की त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की तू मधुभाऊ त्या जोशी वकिलाला का मारलंस, कारण तो सायली वहिनींबद्दल वाईट बोलत होता. अर्जुन आलेला दिसला की प्रिया धावतच समोसेची प्लेट घेऊन अर्जुनच्या समोर येऊन उभी राहिलेली असते आणि अर्जुनला घे म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की मला नको आहे हे, परंतु प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे जे आहे ते तुला खावंच लागणार आहे. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुला, मला नको आहेत ते समोसे, मी सांगितलं आहे ना तुला, असं म्हणून अर्जुन तिच्यावरती किंचाळतो. परंतु ती ऐकायला तयार नसते. अर्जुन तसाच तिथून निघून जातो. अर्जुनचं म्हणणं असतं की मला नको आहेत ते, पण प्रिया जबरदस्ती त्याला सांगत असते की खा म्हणूनच अर्जुनला राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चैतन्य त्याचबरोबर अश्विन सगळेजण बसलेले आहेत. अश्विन म्हणत असतो की दादा, खाण्यावर राग नको ना काढू, तू खाण्याच्या बाबतीत तरी असं का करतोयस. हे सगळं अश्विनचं म्हणणं असतं. पण अर्जुन मात्र अजिबात ऐकत नाही. तो तिथून निघून जातो, कारण त्याला माहिती असतं की सायली आणि त्याच्या आयुष्यात वादळ आणणारी ही प्रिया आहे. आणि आता हा सगळा चांगलेपणाचा आव आणत आहे, चांगुलपणाचं नाटक घेऊन त्याचा मुखवटा घालून ती फिरत आहे. ही गोष्ट मात्र अर्जुनला चांगलीच माहिती असते. त्यामुळं अर्जुन मात्र तिच्यापासून चांगलाच लांब राहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी वगैरे सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण प्रियाशी बोलत असतात. प्रियाला म्हणत असतात की बरं झालं, कसं आहे, वेगळं काहीतरी खायला मिळालं आहे ना आज तुझ्यामुळं, त्यामुळं तेवढाच घरामध्ये पण चेंज झालेला आहे, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्याचवेळी कल्पना पण म्हणत असते की हो बरोबर आहे, आज तन्वीमुळं आपल्याला हे पाहायला मिळालेलं आहे. कल्पना, पूर्णाजी सगळेजण बोलत आहेत. कल्पनाला पण छान वाटत आहे, कारण त्यांना कुठं माहिती आहे की हा मुखवटा तोंडावर घालून फिरणारी मुलगी किती खालच्या थराला जाऊ शकते ही गोष्ट मात्र त्यांना अजून माहितीच नाही आहे.
त्यामुळं ते सगळेजण म्हणत आहेत की हो बरोबर आहे, हिचं वागणं खूप चांगलं आहे, पण त्यांना अजून माहिती नाही आहे नक्की कोणत्या थराला ही मुलगी जाऊ शकते. त्याचवेळी इकडे आता अर्जुन निघून जातो, तन्वीही गेलेली असते आणि मग अश्विन, पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना सर्वजण तिथं उभे असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी म्हणत असते की तन्वी खरंच तू अजून खाल्लेलंच नाहीस ना. कल्पना म्हणते की तन्वी तू आम्हाला सगळ्यांना दिलं, तू स्वतः खाल्लेलं नाही. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा प्रियाला आता स्वतः कल्पना बसवते आणि तिला खाऊ घालते, कारण प्रियाला ह्याच गोष्टी हव्या होत्या. इतके दिवस झालं तिला हे गोष्टी मिळत नव्हत्या, कारण हे सगळं प्रेम भेटायचं ते सायलीला. त्यामुळं तर प्रियाला या सगळ्या गोष्टींचा खूप राग येतो, कारण हे तिला हवं होतं. तिचं असं म्हणणं होतं की हे माझ्या हक्काचं आहे. खरं तर प्रियाने तन्वीच्या हक्काचं सगळं हिसकावून घेतलेलं आहे आणि अजूनही तिचा मात्र कांगावा असा आहे की हे माझ्या हक्काचं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली, मधुभाऊ, पूर्ण, कल्पा, हे कुसुम सगळेजण असतात आणि सायलीला मधुभाऊ म्हणतात की झाली का तयारी. सायली शांतच असते. तेव्हा कुसुम म्हणत असते की मधुभाऊ काय चाललंय हे, मला असं वाटतंय की एकदा हा निर्णय बदलणं गरजेचं आहे, असं मधुभाऊंना ती सांगत असते. पण मधुभाऊ म्हणत असतात की नाही, तुमची तिकीटं काढलेली आहे, उद्या सकाळची कुर्ल्याची तिकीटं मिळालेली आहेत आणि त्या गाडीने तुम्हाला जायचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिकीट तर सायली आणि कुसुमताईचं काढून आणलेलं असतं आणि त्यांना जायचं आहे हेही फिक्स सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि साक्षी बोलत बसलेले असतात. महिपत साक्षीला म्हणत असतो की तो जोशी वकील कुठे गेला, पैसे घेतले तेव्हापासून काही पत्ताच नाही आहे, फोन पण लागत नाही आहे, तो कुठं गेलेला आहे, पुढचं अपडेट काय आहे, तो 2 दिवसात आपल्याला सांगणार होता ना, मी नक्की कुठं गेलेली होती ह्याचा अपडेट तो मला देणार होता ना, मग आता काय झालेलं आहे. असे अनेक प्रश्न इकडे सायलीला पडलेले असतात आणि सायली ते प्रश्न महिपतला विचारत असते. तेवढ्यात एक व्यक्ती समोरून येताना दिसते. त्याने पूर्ण अंगाला बँडेज असतं, डोक्याला बँडेज असतं, त्याचबरोबर त्याच्या हातालाही बँडेज असतं. हे सगळं पाहून महिपत म्हणू लागतो, तू कोण आहे रे, तुला आत कोणी सोडलं, असं म्हणत महिपत त्याच्याशी बोलत असतो. त्याचवेळी तो म्हणत असतो की मी जोशी, ॲडव्होकेट जोशी, तुम्ही मला सांगितलं होतं ना. तेव्हा महिपत म्हणतो मग हे तुला कोणी मोडला, कोणी आडवा कोणी केला रे तुला. तेव्हा तो सांगू लागतो की त्या अर्जुन सुभेदारनी, त्याने वाट लावली माझी एवढी, त्याला सोडणार नाही मी. तेव्हा महिपत म्हणतो की तू काय आडवा उभा काय झालाय ते झालाय, पण मी काय सांगतोय ते ऐक. आधी माझ्या पोरीच्या लग्नाच्या पत्रिकेचं काय झालेलं आहे ते सांग, कारण मी तुला इतकी कामं दिलेली आहेत पण तू त्या पद्धतीनं जराही काम करत नाही, असं महिपत बोलत असतो. तेव्हा साक्षी म्हणत असते अण्णा त्यांना बसू तरी द्या, अहो त्यांची अवस्था तरी बघा. तेव्हा महिपत म्हणत असतो की त्याची काही गरज नाही आहे, कारण त्याला बसू दिलं तरीही आत्ता त्याने जे बँडेज आलं आहे, ते जे दवापट्टी करून आलं आहे ना, तीही आपल्याच जीवावर केलेली आहे, त्यामुळं त्याची काळजी तू करू नको, असं महिपत साक्षीला सांगत असतो. आणि साक्षीला म्हणतो की तू बस खाली. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कुसुमताई आणि त्याचबरोबर मधुभाऊ बोलत असतात. कुसुमताईला मात्र वाईट वाटत असतं, कारण अर्जुन ही सायलीच्या प्रेमात पडलेला आहे. या गोष्टीची जाणीव कुसुमताईला झालेली असते आणि या प्रेम करणाऱ्या 2 जीवांना वेगळं करण्याचं काम मधुभाऊ करत आहेत. मधुभाऊंना मात्र जराही वाटत नाही की सायली इथं राहिली पाहिजे किंवा काय. मधुभाऊ सांगतात की तुमचे तिकीट मिळालेले आहेत आणि उद्या कुर्ल्यावरून तुम्हाला बसायचं आहे. आणि सायली झोपलेली असते. मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणी येत असतं. मधुभाऊ तिथून उठून बाहेर जाऊ लागतात. ते खूप इमोशनल झालेले असतात, त्यांना खूप वाईट वाटत असतं. आणि मधुभाऊ ज्या क्षणी उठून बाहेर जातात त्या दिवशी, त्या क्षणी सायली पण जोरात ओरडून रडायला लागलेली असते आणि त्याचबरोबर तिला वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की अर्जुन सर, आता आपली भेट कधीच होणार नाही, आपल्या दोघांमधलं अंतर हे वाढत चाललेलं आहे. मला असं वाटलं नव्हतं की इतके दिवस मधुभाऊंचा राग माझ्यावरती राहील, पण हे जरा अति चाललेलं आहे. हे सगळं सायली बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे हे सगळेजण बोलत आहेत, मधुभाऊंची समजूत घालत आहेत आणि त्याचबरोबर अर्जुनही ते प्रयत्न करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीच्या बेडवरती, ज्या ठिकाणी झोपायची त्या बेडवरच्या उशीकडे पाहत अर्जुन बोलत असतो, मिसेस सायली प्लीज या ना, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, मला तुमची खूप सवय झाली आहे, असं ते इकडे अर्जुन म्हणत असतो. त्याचवेळी कुसुमताई विचार करत असते मधुभाऊंशी आपण बोललं पाहिजे, कारण मधुभाऊंनी तर त्यांनी आपल्या सायलीला कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मधुभाऊ एवढं पण म्हणालेले आहेत की त्या तिघी जरी तिथं नसल्या तरी काजल तिथं आहे आणि मला माहिती आहे की काजलची चांगली सोय होईल. त्यानंतर इकडे कुसुम म्हणत असते, पण मधुभाऊ तुमच्या लक्षात येते का, कारण सायली त्या शहरात गेली तर तिला करमणार नाही, तिच्यासाठी ते सगळं नवीन असेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला तेच हवं आहे. मग इकडे कुसुमताई म्हणत असते, पण मधुभाऊ तुमच्या लक्षात येते का, हे सगळं जरी केलं तरीही तुम्ही ही एक गोष्ट विसरताय की आपण सायलीला अशा पद्धतीने जबरदस्तीने वेगळं करत आहोत. मधुभाऊ म्हणतात की तुला जे विचारायचं ते स्पष्टपणे विचार, कारण मलाही आता झोपायचं आहे, सकाळी उठायचं आहे. आणि मधुभाऊ विचारू लागतात तिला. तेव्हा ती म्हणते की तुम्ही किती दिवस तिला तिथे ठेवणार आहात. त्यावरती मधुभाऊंचं असं म्हणणं असतं, कदाचित कायमचं, मी तिला कधीच आणणार नाही. आता कुसुमताई म्हणते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या क्षणी कुसुम अर्जुनला फोन करते आणि सांगते की मधुभाऊंनी सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या सकाळच्या बसने सायली आणि मी निघणार आहोत. हे ऐकल्यानंतर इकडे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय सांगताय तुम्ही, कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, कारण काही झालं तरी मला आता विचार केला पाहिजे. आणि मग कुसुमताईला तो विचारत असतो असं काय घडलं आहे, पण कुसुमताई मात्र ऐकायला तयार नसते. तिने फोन मात्र कट केलेला असतो, कारण तिने एवढंच बोललेले असते की मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि कुसुमताई दोघी बाप्पाचं दर्शन घेत असतात. मधुभाऊ तिथंच उभे असतात आणि आता या दोघीजणी निघालेल्या असतात, कारण सायलीने मधुभाऊंनी घेतलेला डिसिजन फायनल मानून आता कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिने कोणाचाही विचार करायचा नाही असं ठरवलेलं असतं. म्हणून सायली आणि कुसुमताई दोघी कोल्हापूरला चाललेल्या असतात. सायलीचं रुटीन बसेपर्यंत कुसुमताई तिच्याबरोबर राहणार असते, हे सगळं ठरलेलं असतं. आणि मग सायली म्हणते की चला आपल्याला जायचं आहे ना. तेव्हा इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सायली एवढं स्पष्टपणे बोलत असते आणि मधुभाऊंना असं वाटत होतं की सायली रडेल, सांगेल समजावून, पण सायली पण तशीच बोलत आहे. या गोष्टीमुळं मधुभाऊ भाऊक झालेले असतात. सायली खाली वागते, मधुभाऊंना नमस्कार करू लागते, पण मधुभाऊ मात्र सायलीला नमस्कार करत नाहीत. त्याचवेळी कुसुमताई तिथे आलेली असते. सायली मधुभाऊंच्या आशीर्वादाची वाट बघत असते, कारण सायलीने त्यांना नमस्कार केलेला असतो, पण मधुभाऊंनी मात्र सायलीला आशीर्वाद दिलेला नसतो. त्यामुळं सायलीला खूपच वाईट वाटायला लागलेलं असतं. इकडे चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन सुभेदार, तुझं हे असलं प्रेम, मेंगड प्रेम, तुझ्या प्रेमात ताकदच नाही आहे, जा आत्ताच्या आत्ता, अडवजा त्यांना, असं तो सांगत असतो. चैतन्य म्हणत असतो की माझा मित्र अशा पद्धतीने, मला कळलंच नाही. अर्जुन म्हणतो, आता बघ मी काय करतो ते. आणि अर्जुनने आता जबरदस्त एंट्री घेतलेली असते आणि अर्जुन सायलीकडे जायला निघालेला असतो, पण त्याचं शेपूट मात्र सुटत नसतं. चैतन्य पण त्याच्याबरोबरच चाललेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य दोघंही त्या गावामध्ये जाण्याचं इकडे सायलीकडे जाण्याचं ठरवतात आणि सायलीला जाऊन ते भेटून येतात, भेटायला निघालेले असतात. सायली आज सकाळच्या गाडीने कुर्ल्यावरून कोल्हापूरला जाणारे हे मधुभाऊंनी सांगितलेलं असतं आणि त्याचमुळं इकडे सायलीला घ्यायचं आणि मगच घरी यायचं असं ठरवलेलं असतं अर्जुनने आणि अर्जुनने आणि चैतन्यने. त्यामुळं अर्जुन आता सायलीला आणण्यासाठी यायला निघालेला असतो. इकडे सगळेजण असतात आणि त्याचबरोबर मधुभाऊही सायलीची समजूत घालत असतात. त्यांना वाईट वाटत असतं, त्यामुळं मधुभाऊंनी तर सायलीला आशीर्वादही दिलेला नसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.